ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थास नमहा. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमली श्री सरस्वती जगन्नाथा भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया. चित्तशुद्धी जाहली थोर ऋषिमुनी संतजन बुद्गन आणि सज्जन करुणी तयास नमन ग्रंथरचना आरंभली. श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया. स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी. नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मातपित्यांचे कोणालाच ठाऊक नाही सांचे. अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे. म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळातुनी लाकड तोड्याच्या निमित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन. आगळी ती अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण. तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी. मी यजुवदी ब्राह्मण माझे नाव नरसिंह भान काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले. खरे कोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी. दत्तात्रेय तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तेथून तीर्थयात्रीसी केले प्रयाण. दत्तात्रेयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले. दत्त वास्तव्य जेथे निरंतन तो थोर पर्वत गिरनार तेथेच केले अगोदर नंतर फिरले इतरत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यासी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात. काही काळ तेथे गेला पुण्यवत्तांचा प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कार यतीच्या. पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या. तेजपूज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे आजान बाहू कौपिन छोटे दिगंबर असती अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयांचे 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्र वर्णिले. पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ. गागनापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान ते. तेथे होऊन साक्षात्कार पहावयासी येथे चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुणी भक्तांचे साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना. शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणासी. स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना. ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली. जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गूढ निर्विवाद झाल्याविन कृपाप्रसाद अर्थ त्याचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच ओमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना. कोणाकोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारल्या पायातल्या वाहनाही. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवदानही दिले त्यांनी. अनेकांची व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांच्या शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्यानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले त्यांचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहुनी मृदू हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी. दयेंचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार. सदुपदेश
दीक्षा देऊनी. स्वामी राया दत्तात्रेय तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया, मागणे नाही आणखी. मजवरी होता कृपादृष्टी, दत्तमय भासेल सर्व सृष्टी, सुख संपत्तीची होईल वृष्टी, सकल सिद्धी लाभती. ऐसी श्रद्धा माझे मनी, उपजली आहे आता म्हणूनी, मिठी घातली तव चरणी, घाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा, हे मज ठाऊक नाही देवा, ओळखूनही माझ्या भोळ्या भावा, वरद हस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी, दूर करा ही दुःखे सारी, तुमच्या विन माझा कैवारी, अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझे काशी, पंढरपूर सर्व तीर्थ तशी, आहेत तुमच्या चरणापाशी, मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी, रंगून जाता त्यांचे नामी, ब्रह्मा विष्णू शिवधामी, सर्व भक्ती पोंचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावे, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी, कोणी आपली भावना असावी, मनोभावे ऐसे की. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशास भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी, समर्थांच्या दासांसी. भाग्यवान ते जे लागले भजनी, वादविवाद केले पंडितांनी, मग एका मुखाने सर्वांनी मान्य केले थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला, पंडितांचा ताठा जिरविला, भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क्य अलौकिक जगा वेगळे, त्यात प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना उमजले ते. बाळप्पा चोळापद्दी सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, त्यांचे त्यांचे कल्याण झाले, हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला, संपले खेळ, ताटातुटीची आली वेळ, स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ, परब्रह्मात मिळाले. शके 1800 बहुधान्यमन संवत्सरी, चैत्र वद्य त्रयोदश मंगळवारी, पुण्य घटिका 3ऱ्या प्रहरी, स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृतीत झाली चलबिचल, क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंद झाले निगमन. वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर 5वा दिवस शनिवार, स्वामी प्रगटले निले गावाबाहेर, दिले दर्शन भाऊसाहेबांसी. ऐसा यती दत्त दिगंबर, संपुणी आपुला अवतार, निजधामा गेला निरंतर, भक्त झाले पोरकी. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुल झाली, सर्व भक्तमंडळी हळहळली, अन्न पाणीही सुचेना. गावोगावीची भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली, समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी. 4था अवतार संपला, तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला, अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले. अजूनही जे येतीस समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना, संकट आणि दुःखे नाना, स्वामी दूर करतात. याचे असती असंख्य दाखले, अनेकांनी अनुभवले, म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होऊनी त्यांच्या चरणी, कळकळीने करूया विनवणी, स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्ता अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था, सद्गुरु दिगंबरा भगवंता, दया करी गा मजवरी. अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून, समर्थराया देई दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून, तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी. सद्गुरुराया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी, ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवनाहिक, धन दौलत मिळावी, मिळावे पुत्र पौत्र सुख, ग्रह सौख्य आणि वाहन सुख, अंती सद्गती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा, म्हणून याचना करतो देवा, उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य, म्हणून आलो तव पायी शरण, दत्तात्रेय दयाघना. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून, या पोथींचे करीतो वाचन, दान द्या तुमच्या कृपेचे. वेडी वाकुडी माझी सेवा, स्वीकारावी स्वामी देवा, वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मासी शुक्ल पक्षी शुभ राम नवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही. स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात, इच्छा सफल होईल. माणिक प्रभू, साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकाच तत्वाचे 3 आविष्कार, भेद त्यात नसे मुळी. एकाची करिता भक्ती, तिघांनाही पावती ती, ऐसी ठेवून आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी.
या पोथींचे करिता नित्यपठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था प्रणस्तु शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्यम संपूर्णम.